श्रीहरी. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. कसला आला? हो, या लाडून लई दमवले बघ. आता याच्या संगत खेळत राहिलो तर आपला टाइमच काय. डब्बा माऊ सापडली, माऊ सापडली सापडली. आता अंजली बाई राहते. हा माऊ तू सारखी तंबूतच लागते. रानादा तू सारखं माऊलाच पकडतो. मला पकड की. अरे तू अशा ठिकाणी लपतोस की तू सापडतच नाहीस. माव काय तुझ्यासारखी हुशार आहे वय. ते तंबूत लपती सारखी आणि सापडती. नाही आता परत हळू राहू दे की. आता लय दमाला झालंय रे. आणि ते लपाछपी खेळायला आल्यासारखं वाटते बघ. मला लय कटाळा आलाय. मग मी घेतो राज्य. मग तुम्ही लपा पण तंबूत लपायचं नाही. बरं ठीक आहे. चल चल हळू. जा घे राज्य जा. तंबूत लपायचं नाही. हा काय? हा जा. नाही लपत आम्ही तंबूत. दहा, 20, लाडू 30, आम्ही तंबूत लपत नाही. हा 50, चला 5, 70. लाडू आम्ही तंबूत नाही लपत. आता बसू दे हुडकत. खोटं. चांगला कुठं. हे काय असतं? हे असतं 100. ते जागा कमी असली की नाही की माणूस कसा जादा जवळ येते ना. आणि तुम्ही इकडे यायला नको म्हणत होता. तर मी तुमच्या एवढा हुशार थोडीच आहे म्हणून म्हणलं. तर राहिलं ते चांगलंच आहे. मग काय म्हणताय सरपंच बाई? तुम्ही काय म्हणताय सरपंच बाईंचे पती? मला काय म्हणायचं नाही. मला फक्त काय ते हा लई अशा गप्पा मारायच्या आहेत. काय आजकाल तुम्हाला टाइमच नाही ना माझ्यासाठी. जसं काही तुम्हाला फारच वेळ माझ्यासाठी. नुसते प्रचार करत फिरत असता. हो आपण दोघं बी प्रचार करत फिरत असतोय म्हणून तर आपण इकडे आलोय ना. एकमेकांना आपला टाइम द्यायला. ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली.
जीवाला पिरमाचा तू आसरा, तुझ्या वेन होतो बघ श्वास माझा बावरा, होईन तुझ्या ग जीवाचा मैतर मी, करीन तुझ्यावर सुखाची उधळण मी, थोड्या काळजाला दिलासा दिलास तू, जगण्याची घोडी दाविली मला तू, तुझ्यात जीव रंगला, ओढही लागली साजनी लाजली, चांदणी चांदव्यावर भाळली. रानादा तू सांगितलेस नवा ना बुट लपणार नाहीस म्हणून. होय की ते काय झालं ते अंजलीबाई मला इकडे घेऊन आल्या लपवायला. काही काय अहो असं काय करतात सांगा ना त्याला. बाहेर थंडी वाजत होती तुम्हाला म्हणून आपण इथे लपलो. होय मला थंडी वाजत होती. हा हा आणि मग चल की खेळायला. तर मी येऊ आज. नाही नाही नको. हे लाडू अरे लई कटा आलाय रे आता बस की. चल 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 खेळायला जाऊ. अहो चला. अहो अंजलीबाई अहो ते विसरलोच की मी. आता मासे यायचा टाइम झालाय. मी काय करतो मी आणि लाडू आम्ही मासे धरतो. तुम्ही आता आराम करतो वर. हा काय लाडू. हा हा चल तुम्ही आराम करा. हॅलो थापा. हॅलो थापा. साहबजी. थापा साहबजी इधर इधर. इधर किधर. ऊपर ऊपर टावर टावर. हो खाली या. आमच्या साहेबांना मासे पकडायचे. चला. मछली होय. एक प्रॉब्लम है सर जी छोटा सा. वो मछली पकड़ने का मशीन नहीं है हमारे पास. अहो दादा गावाकडची माणसे आम्ही. आम्हाला असली मशीन बिशीन का लागत नाही. चला उतरा खाली जाऊया आपण. चला. हा रानादा काय बघायलायस. थांब. चल. ये बस इकडे बस बस. हे बघ आता आपल्याला मासे पकडायचे. हा हे बघ यो असतोय गळ. काय असतोय. गर. हा यो असा पाण्यात टाकायचा. हा हे बघ असा. हा आणि मासे पकडायचं. धर पकड मासे. ओ तुम्ही तरी बसो. याला कुठेही जाऊ द्यायचं नाही आणि पाण्यात तर अजिबात उतर द्यायचं नाही. हा जी साहब. लाडू ते मी हा ते टोपलं घेऊन येतो काय. हा आलं लगेच. तुम्ही बसो इथं. बापू आता बघा कसा हिरो बनतो ते. हा. हिला त्यानं ऐकले आता ह्यो ऐकतो का बघूया. नाही हिला सांगून झोप. इथं बोलल्याशिवाय कळणार आहे. पांडवा काय करायलायस. काय नाही. तुम्ही आला परत. हे बघ आम्ही बंडाकडे पण जाऊन आलो. त्याला हे प्रकरण वाढवायचं नाही असं म्हणतोय तू. मला तरी कुठं वाढवायचंय. मग कशाला लांबट लावा लागलायस. करू दे की पाईपलाईन. नाही वाटणे होताना बरोबर झाल्या नाहीत. चांगली तेवढी जमीन त्याला गेल्या. अरे मग त्या टायमाला का नाही बोलस तू. त्या टाइमला अरे बारका बारका म्हणून आयबा त्याच लाड करत आल्यात. काय करणार. अरे पण आता जर पाईपलाईन करू दिली नाहीस तर एवढी चांगली जमीन पडून राहणार नाही का. राहू दे की सांगू दे त्याला जरा. अरे पांडबा ही भाऊबंदकी सोड. उद्या चिडून बंडानं जर भीर मुजवली तर काय करणार आहेस तू. हा तुला नाही मला घाल कुत्र्याला असं व्हायचं.
असा कसा मुजवल? मग मी काय गप बसतो का तवा? ए मारा मारा का तुला एकटीलाच करता येतात असं नाही. तू जर हात उचललास तर समोरच्याला बी हात उचलायला टाइम लागणार नाही. बंडाबाच्यात तेवढा दम नाही. मग कोण मारणार, तुम्ही? आम्ही होय, तुम्हालाच लय पुळका आलाय त्याचा. सनीदा त्याच्यावर बोलण्यात काही पण नाही. चला बघूया काय करायचं. नीट गोड बोलून समजायला लागलो तो समजना झाला याला. चल चल जाऊया. रानाला कुठे गेला? भाऊ शाबजी रानादा आराम से रानादा रानादा. काय झालंय? अरे लाडू ते काय माऊ टोपल्यानं लई सरली रे. राहू दे, एक भी मासा सापडला नाही. शाबजी वो ट्राई किया लेकिन मछली नहीं मिला. छोटे साहब नाराज हो गए. शाबजी आमचा लाडू नाराज झाला. माशाचा भ्या मोडला का काय? लाडू चल मी येतो. आपण मास धरूयात. बघूया कसं सापडत नाही ती. चल हा, चल माऊ तू बी चल. चल चला. चल चलो टे छाप चल. हे बघ लाडू, मासा पकडणे एकदम सोपं असते. काय हे बघ युगळ असतोय की नाही, हे असा घ्यायचा. हे बघ हे पीठ असते, याला असं लावायचं. हा युगळ असा घ्यायचा आणि असं शाबास असं टाकून द्यायचं पाण्यामध्ये आणि काठी अशी धरून बसायचं. हा पण गपचूप बसून राहायचं, आवाज करायचा नाही. काय आहे, आवाज केला की नाही ते मासे जवळ येत नाहीत बघ. हा अरे मासे पकडणे एकदम सोपं असते. हा अरे रानादा तू गप बस की. तू काय बोलायलाय? पकडलेल्या माशांचं करायचंय काय? बोलू नको. मासा जवळ येणार नाही. शाबजी वो खाने में क्या बनाऊं? अरे गावला की गावला. लई मोठा मासा गावलाय. हो जेवणात मासाच बनवा. जी शाप उठाव. मला नको बाबा यो मासा. रानादाला याची भाजी बनवून द्या. नाही नको. तुम्ही मस्तपैकी कोल्हापुरी पांढरा तांबडा बनवा. तांबडा पांढरा. हो ते काय तो आमचा कोल्हापूरचा रस्ता असतोय, तो पांढरा रस्ता असतोय ना. तो असं खोबरं. अहो, काय सांगताय त्यांना? त्यांना काय कळणार आहे? आपको क्या अच्छा बनाने को आता है? मुझे नूडल्स बहुत अच्छा बनाना आता है. हाँ नाही नको. काय चलेगा? नको नको नको. अहो ऐका ना, आता त्यांना जमणार आहे का आपलं कोल्हापुरी काही बनवायला? त्याच्यापेक्षा त्यांना जे चांगलं बनवता येतं ते खाऊया ना. जरा वेगळी टेस्ट. आप बनाओ नूडल्स. जी शाप. शूज सापडला. रानादा बघ बघ, दुसरा बुटाचा जोड गावल. गप्पी. लाडू मी पण करू काय? अरे वा. लाडू मला जमलं की, पण तुझ्या माऊला काय जमतच नाही बघ. कसे होणार सरपंच? माऊला जमतच नाही. नाही जमत नाही जमत. ठेंगा ठेंगा. मला कसं नाही जमणार? मला पण जमणार. हे बघ जमलं. नाही जमलं ना? नाही. नाही जमलं ना. तू दाखव दाखव परत करून. बर ए लाडू नाही जमलं ना? हा माऊला जमतच नाही.
राणा तू करून दाखव. भारी भारी. मी काय म्हणतो हम्म. ते तांबडा पांढरा असतं तर अजून अहो एवढं छान बनवलं ना. थँक्यू. माऊ मला लय भारी वाटतं. अंधारात चमकणार काजूबा बघितलं की. रात्रीच्या गुडूप अंधारात हलकेच लुकलुकणारा काजवा फार वेगळा दिसतो. भरपूर काजवे जमले ना की ते बघायला फार छान वाटतं. गेला ना बराग. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकी सुंदर गोष्ट बघते. जणू उतरली गचादणी राणाजी, ही रात्र मला आयुष्यभर लक्षात राहील. या काजव्यांची शपथ. तुला माहितीये लाडू, काजवा हा असा एकच कीटक आहे ज्याला स्वतःचा प्रकाश असतो. कसं काय? त्याच्या शेपटीमध्ये दिवा असतोय. माणसाला शेपूट असली तर त्याला बी दिवा मिळाला असता. नाही, काजव्याचं शरीर वेगळं, माणसाचं शरीर वेगळं. पण आपल्याला पण चमकता आलं असलं तर भारी झालं असतं. लाईटची गरजच नाही. अगदी काजव्यासारखं नाही, पण माणसालाही एका वेगळ्या पद्धतीने चमकता येतं. कसं? बघा, लाडूनी जर का भरपूर अभ्यास केला तर तो अभ्यासात चमकणार, आणि जर का चांगली कुस्ती खेळली तर कुस्तीत चमकणार. हे भारी आहे. मी अभ्यास करणार, चांगली कुस्ती खेळणार, सगळे स्पेलिंग पाठ करणार आणि मी बी चमकणार. शाबजी, मैं ये छोटे शाबजी को अलग टेंट देता है. नहीं तो एकटा झोपणार नाही. मैं साथ में ना, डोंट वरी, आप फिक्र मत करो. छोटे शाबजी चलो 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 दूसरे टेंट में चलो. वो तुमको क्या पसंद है? वो मारा मारी, वो कुश्ती, वो मुझे भी बहुत पसंद है. चलो.